दरम्यान या आंदोलनावर राज्यसभेतील राज्यभरातील विद्यार्थ्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे, पेपर फुटीमुळे कशा प्रकारे नुकसान झालं त्या व्यथा विद्यार्थ्यांनी मांडल्यात। तसंच जर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला तर एक विश्वासार्हता येईल आणि सिस्टीम सुधारेल अशी भावना देखील विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे। जे स्टुडंट फेस करतात आता ते आम्ही खूप वर्षापासून करतोय, म्हणून त्यामुळे आमच्या स्टुडंटला सपोर्ट आहे। आणि राजीनामा का बघतोय तर एक सिस्टम सुधारायचं असेल तर जो माणूस वरती आहे त्यांनी राजीनामा दिला तर खाली सिस्टम सुधारायला मदत होते, एक अकाउंटेबिलिटी येते। तो तेच आमचं मागणं आहे की स्टुडंट्सला सपोर्ट केला पाहिजे आणि सिस्टम सुधारलं पाहिजे। पेपर फुटीमुळे माझं भरपूर नुकसान झालंय। पहिल्या वेळेस झालं असतं तर कुठेतरी गव्हर्नमेंट ॲडमिशन मिळालं असतं, पण आता होईल की नाही याची पण भीती आहे। आता काय घ्यायचं ठरवलं? मग आता काउन्सिलिंग वगैरे चालू आहे। पण आत्ताचे ते 383 त्याच्या आधी किती येण्याची अपेक्षा होती? त्याच्या आधी 500 पर्यंत आले होते। आपल्या महाराष्ट्रातला एक माणूस अभिजित तिपके जो दिल्ली जंतर मंतरला बसलाय, त्याच्या पाठिंबाशी आम्ही इथे उभे आहेत आणि सगळे स्टुडंट्स, युनियन स्टुडंट, सगळे स्टुडंट सोबत आम्ही उभे आहेत इथे। आम्ही सगळ्यांना एक विनंती करतो की धर्मेंद्र प्रधानचा इस्तीफा तुम्ही मागा, त्यांना इस्तीफा द्यायलाच पाहिजे आणि स्टुडंटला न्याय मिळालाच पाहिजे। घरचे तर मला कष्टांनी त्यांच्या कष्टांनी मला 2 वर्ष त्यांनी क्लासची फी भरून मला शिकवलं, पण जे नंतरून सेकंड अटेम्प्ट झाला त्यामध्ये पण तो पेपर फुटी झाला, पण त्यामुळं जास्तच खचले गेले। तर मग हे पेपर काय डबल देण्यात येत नाही, म्हणजे गरीब घरच्यांच्या मुलांना पेपर द्यायची इच्छा असून उपयोग नसतो। इच्छा जरी असली तरी ती 2027च्या नीटमध्ये पेपर लीक होणार नाही याची गॅरंटी आम्हाला कोण देणार? कारण आता जे वार्षिक नुकसान झालंय, आता आमचा अकॅडमिक जो लॉस झालाय त्याची भरपाई सिस्टीम करणार की नाही अजून हे समजलेलं नाहीये।